किती सुंदर असे कळे आलेले आहेत गुलमोहरला. आणि असे बी असतात, हे बी काढून असे आपण टाकले की अजून परत आपल्याला जर झाडं पाहिजे असेल तर असे बी काढून साठवून ठेवायचे. आणि जेव्हा आपल्याला झाडं पाहिजेत तेव्हा आपण हे बी मातीत टाकायचे आणि त्याचे रोपं तयार करायचे. म्हणजे काय होतं, आपल्याला रोपं तयार मिळतात. असे बी गोळा करून ठेवले की छान असे बी, बघा किती सुंदर बी आहे त्याचे. आणि फुलं तर बघा किती सुंदर. आपल्याकडे एकच कलर आहे, छान असा एकच कलर आहे. त्याच्यातून भरपूर कलर असतात पण आपल्याकडे एकच कलर आहे. आणि इथं अपराजिताचा वेल आहे, त्याला फुलं बघा किती, फुलाची साईज तर किती छोटी आहे, मोठी साईज झालेली आहे, मस्त आहे. असे अपराजिताची फुले असे सुंदर छान असे पावसाळ्यामध्ये किती छान फुले होतात, मस्त मोठे, साईज मोठी होती फुलांची. आता हे जे आपण बी काढलेले आहे ते आपण असे मातीत जरी असे टाकून दिले, असे आता आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे उगवतात. तर आपण हे मातीमध्ये टाकून दिलेले आहे. आणि गुलाबाची झाडं बघा किती सुंदर असे छान फुटलेले आहेत. ती आता बघा ग्रोथ छान झालेली आहे. फुटी तर किती छान सुंदर फुटलेले आहेत, मस्त छान. प्रत्येक गुलाबाला कळी आहे, मस्त छान अशी, ती सुंदर अशा भरपूर अशा कळ्या लागल्या. तर पिंक कलरचं गुलाब मस्त फुलायला लागलेलं आहे, छान असं. किती कळ्या सुंदर अशा मोठ्या मोठ्या कळ्या व्हायला लागलेल्या आहेत, छान अशा. झाडांची ग्रोथ छान आहे, किती फुटी छान मस्त, ह्याची किती ग्रोथ छान आहे, सुंदर अशी, किती छान फुटलेलं आहे झाड. मस्त फुटी छान अशा फुटायला लागल्या की मस्त वाटतं. तर बघा कळी पण सुंदर आहे. अशा भरपूर हे पिवळं गुलाब आहे, त्याला भरपूर अशा कळ्या आहेत, छान वाटतं अशा कळ्या झाडांना भरपूर लागलेल्या असल्या की. तर हे लाल कलरचं गुलाब आहे, किती सुंदर अशा मस्त छान फुटी फुटलेल्या आहेत, किती सुंदर वाटतं असं. याची ग्रोथ किती छान अशी आहे, खालून असं मस्त फुटत आलेलं, उंच आलेलं आहे, छान असं. तर आपल्याकडं झेंडूचं आहे झाड, याची आपण कटिंग घेऊन छान अशी कटिंग याच्यामध्ये लावलेली आहे. तर सुंदर अशी कटिंग याची तयार झालेली आहे. तर दुसऱ्या कुंडीमध्ये आपण हे कटिंग सगळ्या लावलेल्या तयार, इथं गुलमोहरची कटिंग लावलेली पण छान कटिंग तयार होईल. सगळे आपण ह्याच्यामध्ये तर कटिंग लावून घेतलेले आहेत. एक कुंदाचं झाड आहे, ह्याची पण आपण कटिंग लावलेली आहे. इथं छान अशी कटिंग लावून घेतलेली आहे आपण. प्रत्येक झाडाची कटिंग लावलेली आहे. आणि एकाच कुंडीमध्ये दोन दोन झाडं होती गुलाबाची. हे पांढरं गुलाब आहे, ते आपण सेपरेट करून ह्याच्यामध्ये लावलेले आहेत, आपल्याकडं कुंड्या नसल्यामुळे. आणि त्याच्यामध्येच लावलेले आहे झेंडूची कटिंग, छान अशी सगळेच आपण झेंडूची कटिंग लावून घेतलेली आहे. तर ही कटिंग तयार झाली की आपण कुंड्यामध्ये दुसऱ्या लावू शकतो, त्याच्यामुळं आपण कटिंग याच्यामध्ये लावून घेतलेले आहे. याच्यामध्ये लावलेले आहे हे शोचं झाड आहे, याच्यामध्ये आपण ही कटिंग लावलेली. आता ही कटिंग तयार झालेली आहे आपली. आणि हे गंधराची कटिंग लावलेली आहे. आता ती पण कटिंग तयार झाली की छान आपल्याला झाडं मिळतात भरपूर, मग त्याच्यामुळं आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकतो. आणि आता पावसाळा असल्यामुळे कटिंग लावल्या की तयार होत राहतात कटिंग. हे पण आपण कटिंग लावलेली होती, छान अशी फुटलेली आहे, मस्त सुंदर, किती आता छान ग्रोथ झालेली आहे, मस्त छान. यात आपण जास्वंदाची कटिंग लावलेली आहे, इथं गुलाबाची कटिंग लावलेली आहे. तर प्रत्येक झाडाची आपण सगळ्याची कटिंग लावून घेतलेली आहे. तिथं बघू आपल्या किती लागू पडतात कटिंग, सगळ्या कटिंग तयार होतात का. आणि याच्यामध्ये लावलेले आहेत
शेवंतीची कटिंग लावलेली आहे आणि हे मोगऱ्याचीच म्हणते, सॉरी याचं नाव आठवत नाही. हे आपल्याकडं रोपं तयार झालेले होते बी पडून, त्याचे आपण हे रोपं सेपरेट करून लावलेले आहेत आणि शेवंतीची आपण याच्यामध्ये कटिंग लावून घेतलेली आहे. आता ही आपली कटिंग तयार झाली की छान आपल्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावता येतं. त्याच्यामुळं आपण इथं सगळे कटिंग लावून घेतलेले आहेत, रोपं लावलेले आहेत. आणि ही मिरचीचं रोप लावलेलं होतं, त्याला छान आता मिरच्या लागायला चालू झालेल्या आहेत, फुलं लागायला लागलेली आहेत मिरचीच्या झाडाला. आणि आपण इथं बोगनवेलीची कटिंग लावलेली होती, ती पण बघा आपल्याली कटिंग लागू झालेली आहे. छान याला किती सुंदर फुटलेले आहे बोगनवेलीची कटिंग. एक तर फुटलेली आहे, आपण भरपूर कटिंग लावलेले आहेत. 1 2 3 4 5 6 कटिंग लावलेले आहेत, त्यात एकच लागू झालेली दिसते. त्याला म्हणजे कटिंग जास्त अशी फुटली, त्याच्यामुळं ती झाडं आपल्याला लागू झाले असं वाटतं. बघू आता कितीपर्यंत. आपल्याकडं कटिंग भरपूर लावलेले आहेत, किती कटिंग आता लागू होत्यात त्याच्यावरनं बघू आपण. इथे एक छोटीशी लावलेली आहे, ते पण फुटलेले आहे छान. 2 तर कटिंग आपल्याला मिळत आहेत असं वाटतंय. बघू आपल्याला किती कटिंग मिळतात. आहे आता वल्ल आहे की बघितलं आपण, नकानी टोकरून बघितल्यावर समजतं हिरवं आहे की नाही. पावसाळा आहे त्याच्यामुळं छान पाकीट लागू होते. आणि आपण इथं कारल्याचं झाड, आपल्याकडं बी पडून कारल्याचं झाड उगवलेलं होतं, त्याला असं छान एक कारलं मस्त ते लोंबाई लागलेलं आहे. 2 कारले आहेत बघा. इथे एक तयार होते, इथे एक छोटंसं कारलं तयार होते आणि इथे एक आहे. छान 2 तरी कारले आलेले आहेत वेलाला, मस्त भरपूर असा वेल मोठा आहे. 2 कारले लागू झालेले आहेत. लिंबूची साईज बारीक होती, छान अशी मोठी झालेली आहे. 2-3 लिंबू आहेत, छान अशी साईज मोठी झालेली आहे लिंबूची. दुसरे आहेत 2, ते अजून बारीक आहेत. इथं आहेत 2 बारीक आहेत, परत इथे एक आहे तो बारीक आहे. आपल्याकडं हळद होती, ते आपण ह्याच्यामध्ये लावलेली होती हळद. आता छान अशी मोठी झालीत झाडं हळदीची, छान आपल्याला हळद पण मिळेल. तर आहेत आपल्याकडं सीताफळं. छोटी होती, आता भरपूर मोठी साईज झालेली आहे सीताफळाची. छान अशी साईज मोठी झाली सीताफळाची. आणि छोटी छोटी पण भरपूर आहे त्याच्याला सीताफळं वरती भरपूर असे आहेत. तर आहे 1 2 तर 3 ते काय 4 तर आहे 5 ते 6 आहे. भरपूर आहेत. एक दुसरं 2 झाडं आहेत आपल्याकडं, त्याला पण भरपूर आहेत दुसऱ्या झाडाला. तर हे चांदणीचे फुलं आहे, इथे सुंदर आहे. इथं डाळिंबाचं झाड आहे, त्याला पण 2 डाळिंब तयार होत आहेत. एक आहे आणि इथे एक आहे. छान असे 2 तर डाळिंब तयार होत आहेत. बघू आपल्याला किती डाळिंब मिळत आहेत. भरपूर कळ्या लागलेल्या होत्या पण गळून पडत आहेत. लिंबूचं पण याच्यामध्ये झाडं आहे, लिंबू पण छोटे छोटेसे लागलेले आहेत. इथं आपलं दुसरं सीताफळाचं झाड आहे, ह्याला भरपूर असे सीताफळं लागायला चालू झालेले आहेत. भरपूर अशी साईज पण सीताफळाची मोठी झालेली आहे. भरपूर आहेत सीताफळं, अशी साईज पण मोठी झालेली आहे सीताफळाची आपली. हे आपलं दुसरं झाड आहे. छान असं आपली झाडं हिरवेगार मस्त सुंदर दिसत आहेत. छान असे किती सुंदर मस्त हिरवगार दिसते पाऊस पडल्यामुळे. इथं पण कारल्याचा वेल आहे, मोठा व्हायला लागलेला आहे.
बघू आपल्याला येतं कारली किती मिळतात. आणि हे आपलं पारिजातचं झाड, सुंदर अशा कळ्या आणि फुलं छान असे रोज भरपूर लागतात ह्याला. कळ्या बघा किती सुंदर आहेत. इथं आहे गुलमोहरचं झाड, किती छान फुलं आलेली आहेत सुंदर. छान असे आपले झाडं आहेत, मस्त सुंदर.